वेलकम टू पार्ट 3 ऑफ आमचं लग्न कसं जमलं. तर मागच्या पार्टमध्ये सांगितल्याप्रमाणे हे मला बघायला येणार होते 4 वाजता, जे की ते सकाळी 10 वाजता आले. आणि आल्यावरती ना आमची इतकी फजिती झाली, म्हणजे आमचं काहीच आवरलेलं नव्हतं आणि ते डिरेक्ट आले. आल्यावरती आई बाहेर गेली. आई तर आधी ओळखलंच नाही, नंतर यांना बघून ओळखलं, मग यांना मध्ये बोलवलं. आणि आता असं सिच्युएशन होती की हॉलमध्ये फक्त ते दोघंच आणि घरी आम्ही आई आणि मीच होते. बाबा ते सगळे गेलेले होते, म्हणून आमचं ठरलं होतं की 3 वाजता यायचं, म्हणजे बाबा पण येणार होते आणि सोबत मामा पण येणार होते. मला सुद्धा अंदाज आला होता की हेच पाहुणे आले जे मला बघायला येणार होते. मग आईमध्ये आले, आईने त्यांना पाणी दिलं, चहा ठेवला, नंतर आईने पोहे करायला सुरुवात केली आणि मी साडी नेसायला. आता मी आधीच साडी वगैरे काढून ठेवलेली होती, मग मी पटकन साडी वगैरे नेसला आणि मग मी पोह्यांची प्लेट घेऊन गेले. तेव्हा ते हसतच होते. आता मला असं वाटलं की हे मला बघून हसताय की काय, पण नंतर कळालं की तिथं ते मांजराचे पिल्लं होते आमचे छोटे, ते त्यांच्या पायासोबत खेळत होते, म्हणून हे हसत होते. आणि ते येताना ना पावाचा केक घेऊन आलेले होते, जो की गिटार शेपमध्ये होता. असं वाटत होतं की एखाद्या 5 वर्षाच्या बाळाचा बर्थडे, त्याच्यासाठी तो केक आणलेला आहे. मला ते बघून खरंच खूप हसायला येत होतं, पण म्हटलं ठीक आहे. मग मी बाहेर पाण्याचा तांब्या भरून गेले आणि मला वाटलं आता हे युजली जे प्रश्न असतात तेच विचारतील मला, आणि मी प्रिपेअर होते त्यासाठी. मग ते मला प्रश्न विचारायला लागले. त्यांनी मला नाव विचारलं, नंतर बर्थडेट विचारली आणि मी उत्तर अशी पटपट देत होते. आणि त्यांनी नंतर विचारलं की मामाचं गाव काय, जे की मी ऐकलं मामाचं नाव, आणि मी फ्लोमध्ये पटकन नाव सांगून गेले. आणि तेव्हा मला खरंच इतकं एम्बॅरेसिंग फील झालं ना, बास कधी. त्यानंतर ते गेले घरी. बाबांनी त्यांच्या काकाला फोन केला की मुलाचं उत्तर काय आहे हे विचारण्यासाठी, आणि ते मी फोन चालू असतानाच मी मागे पडद्याच्या मागे उभं राहून ऐकत होते की यांचं काय बोलणं चालू. खरं तर उत्तर काय ते मला माहीतच होतं, कारण की यांचं मला असं एक मेसेज आलेला होता, त्यावरूनच मला कळालं की यांचं उत्तर काय आहे किंवा काय असणार आहे. आणि त्यांनी जे उत्तर सांगितलं ना, ते ऐकून तर मला खूप हसायला येत होतं. आता ते काय म्हटले आणि काय होता तो मेसेज मी तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये सांगते.